नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता आपण काही अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे? पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3, पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, 16वी जागतिक युवा तीरंदाजी स्पर्धेत ऑगस्ट 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात पार पडले आहे? 16वी जागतिक युवा तीरंदाजी स्पर्धा ऑगस्ट 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, पोलंडमध्ये. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथील खालीलपैकी कोणत्या लसीचे उत्पादन केले जाते? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथे खालीलपैकी कोणत्या लसीचे उत्पादन केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, धनुर्वात. ऑप्शन क्रमांक 2, डांग्या खोकला. ऑप्शन क्रमांक 3, घटसर्प. ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व बरोबर. तर ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व बरोबर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1, उत्तर पूर्व मोसमी वारे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते? पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते? तर ऑप्शन क्रमांक 4, 3 जानेवारी या दिवशी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, पारोळा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? पारोळा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, पारोळा हा तालुका जळगाव जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, गुळ सुखी नागझिरी कोण उपनद्या आहेत? गुळ सुखी नागझिरी कोणाच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, तापी या नदीच्या उपनद्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, खानापूर हे पठार सांगली जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, निलगिरी पर्वत शृंखला डॅश येथे स्थित आहे? निलगिरी पर्वत शृंखला डॅश येथे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, तामिळनाडू. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे? प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, पूर्व महाराष्ट्र. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, 5. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, उभा दांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे? उभा दांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, फियोर्ड हे भूरूप खालीलपैकी कसे निर्माण होते? फियोर्ड हे भूरूप खालीलपैकी कशामुळे निर्माण होते? तर ऑप्शन क्रमांक 2, हिमनदी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, चनकापूर धरणा परसूल वाघद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? चनकापूर धरणा परसूल वाघद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, नाशिक जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, आंध्र प्रदेश. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, ईशान्य भारतात स्थलांतरित शेतीस काय म्हणतात? ईशान्य भारतात स्थलांतरित शेतीस काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2, झूम असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, पूर्व भाग. सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19,
नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 अरबी समुद्रात जाऊन मिळते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? ऑप्शन क्रमांक 1 लातूर जिल्ह्यात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ जिल्ह्यात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 ताम्रपर्णी ही कोणाची उपनदी आहे? ताम्रपर्णी ही कोणाची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 घटप्रभाची, ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात मालवणी भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते? महाराष्ट्रात मालवणी भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 कोकणमध्ये, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पुढीलपैकी कोणता गट पर्वत आहे? पुढीलपैकी कोणता गट पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मेघालय पठार, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 बारखान हे भूरूप पुढीलपैकी कोणत्या खनन कार्यामुळे निर्माण होते? बारखान हे भूरूप पुढीलपैकी कोणत्या खनन कार्यामुळे निर्माण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 वारा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत नेऊन उजव्या अंगास मिळत नाही? कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 वासना, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 माडिया गोंड, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारताचे झिरो मेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्र मध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा? खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 वाऱ्याची गती डॅशच्या साधनाने मोजतात? वाऱ्याची गती डॅशच्या साधनाने मोजतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲमिनोमीटर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय पुढीलपैकी कुठे आहे? मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय पुढीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बांद्रा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्यछाया प्रदेश कोणत्या प्रकारच्या पर्जन्याची वैशिष्ट्ये आहेत? पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्यछाया प्रदेश कोणत्या प्रकारच्या पर्जन्याची वैशिष्ट्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक प्रतिरोध पर्जन्य, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी खसदरीतून वाहणारी नदी होय. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 अप्सरा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर या जिल्ह्यात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा हा क्रोमाइटचा आहे? भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा क्रोमाइटचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 10% साठा क्रोमाइटचा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 शेतीसाठी 24 तास
मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते? शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा, यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो? यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 अलाहाबाद, प्रयागराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा, डॅश हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. डॅश हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 जोग धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 डॅश हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. डॅश हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 साखर उद्योग हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडीलचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडीलचा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 अति दक्षिणेकडीलचा जिल्हा कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हा ग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पांडवलेणी प्रसिद्ध आहेत? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पांडवलेणी प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 डॅश हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे. डॅश हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 भाकरा नांगल हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 दुचाकी बुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? दुचाकी बुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणते शीख गुरुने शीख ग्रंथाचे संकलन केले? कोणते शीख गुरुने शीख ग्रंथाचे संकलन केले? तर ऑप्शन क्रमांक 1 गुरु अर्जुन देव यांनी शीख ग्रंथाचे संकलन केले हे आपले करेक्ट आन्सर होईल.